वेलकम बॅक साथी कोचिंग क्लासेस. याच्यामध्ये आपण सर्वसंच 2.4 मधला प्रश्न तिसरा या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न तिसरा आपल्याला दिला 3m वर्ग अधिक 2m वजा 7 बरोबर 0. प्रश्न पहा, तिसरा आपल्याला दिला आहे 3m वर्ग प्लस किती 2m वजा किती 7 बरोबर किती 0. हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 घेऊन याची तुलना करायची. मग आता इथे m दिलाय म्हणून आपण घेऊ am वर्ग अधिक bm अधिक c बरोबर 0 शी तुलना करून. आता तुलना केल्यानंतर काय a b आणि c च्या किमती निघतात हे तुम्हाला माहिती आहे आणि आपल्याला a b c च्याच किमती या ठिकाणी काढायच्या आहेत. मग म्हणून a बरोबर किती पहिली संख्या 3, b बरोबर किती 2 आणि c बरोबर किती आलं आपलं 7. जे वजा आपल्याला दिलेले आहेत ते 7 आपल्याकडे आलेले आहेत. आता हे झालं. हे झाल्यावर काय करायचे, तुम्हाला एक सूत्र दिलेले बघा, b चा वर्ग वजा 4 गुणाकारामध्ये ac. हे सूत्र तुम्हाला दिले. आता ह्या सूत्रानुसार आपल्याला प्रत्येकाचे काय ठेवायचे आहेत किमती. मग b चा वर्ग आहे, b किती आहे 2, 2 चा वर्ग वजा 4 गुणिले ac. a किती आला आपल्याकडं 3 आणि c किती आपल्याकडं वजा 7 बरोबर. आता हे सगळं आपल्याला गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी जे काय आपल्याकडे दिलेलं आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत. मग आता बरोबर, आता काय करायचं, इथं यांचा गुणाकार किती आला 2 चा वर्ग आला 4 आणि यांचा इकडं गुणाकार किती झाला 21. 4 त्रिक 12, 12 सत्ती 84 आणि हे 4 तुमच्याकडचे जसे आला तसे हे गुणाकारामध्ये म्हणजे हे 2च्या वर्गातले 4. मग 4 प्लस 12 सत्ती 4 त्रिक 12, 12 सत्ती किती 84 बरोबर 84. मग 4 प्लस 84 बरोबर यांची बेरीज आपल्याकडे आलेली आहे 88. मग म्हणून आता या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला m दिलाय म्हणून आपल्याला m घ्यायचं. मग m बरोबर आता जे काय तुम्हाला दिलेले जे सूत्र आहे आपलं ते, मग वजा b आपल्याला दिलेलं आहे. वजानंतर अधिक किंवा वजा वर्गमुळात ही संख्या तुम्हाला इथं जशी आला तशी मांडायची, ज्याचा छेद येणार आहे 2 गुणिला a. मग आपण करू 4 गुणिला ac छेदामध्ये 2 गुणाकारामध्ये a. b ची किंमत तुमची निघलेली आहे, b इथं दिलेलं आहे तुम्हाला हे 2 वजा. मग म्हणून m बरोबर आपल्याकडे b ची किंमत आहे 2 वजा. आता हे सगळं पसारा 4 गुणिला ac चा जो गुणाकार आहे ते तुमचा किती आलेला आहे बाबा, ही बेरीज करा किती आली 88. मग छेदामध्ये किती 2, a ची किंमत किती आहे तुमच्याकडे 3, मग 2 गुणिले 3 यांचा गुणाकार आपल्याकडे होणार आहे. आता काय करायचंय, आता बघू याचे अवयव पडतात का. मग म्हणून m बरोबर वजा 2 अधिक वजा जे वर्गमुळात तुम्हाला दिलेले आहेत त्यांचे ह्या 88 चे अवयव पाडणं आपल्याकडे खूप गरजेचं आहे. 88 चे अवयव पडतात का, हो. किती गुणिले 88, 4 गुणिले 22 गुणिले 88 आणि 3 2 किती 6. आता इथं सरळ सरळ तुम्हाला भाग द्यायचा असला तर भाग पण देता येतो, कारण 4चं वर्गमूळ तुमच्याकडे निघणार आहे. मग 4चं वर्गमूळ जर आपण काढलं तर आपल्याकडे अवयव काय आहेत, मग म्हणून वजा 2 अधिक ह्या 4च्या 2 वर्गमुळाचे बाहेर आले, वर्गमुळात राहिले काय तुमच्या 22. छेदामध्ये किती आहेत 6, जसे आला तसे 22 दिसायलेत का बघा, नसतं मी परत मांडतो ते 22 आपल्याकडे जसं बरोबर. छेदामध्ये किती 6 तुमच्याकडे आलेले. मग आता काय करायचं आपल्याला, वजा 2 अधिक वजा ह्या संख्या आपण घेणार आहोत कंसला बे पे. असं सरळ जर तुम्ही भागाकार केला तर याचं उत्तर येते 1 वजा वर्गमुळात ही संख्या वर्गमुळात किती दिलेली तुम्हाला 22. मग इथं 22 मांडा, छेदामध्ये किती 6, मग हे 6 जशाला तसे कंस बंद. कंसामध्ये क्रिया करताना इकडे झाला गुणाकार बे सरळ सरळ इथं एक 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 असं आपण गुणाकार करू शकतो किंवा वजा अधिक वजा बाकी पण तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. तर मग आता इथं पण भाग जातोय तुमचा 6, इथं तुमच्याकडे येणार आहे 3. जर भागातलं बे आणि 6 तर तिथे किती आले तुमच्याकडे 3 बरोबर. आपल्याला अवयव गरजेचं आहे. मग म्हणून आता इथं राहिला आपला 1 वजा वर्गमुळात 22 छेदामध्ये 3. आपल्याला पाडायचे अवयव. अलग लक्षात
इथपर्यंत बघा. नसला तर आपण पुढं कंटिन्यू करणार आहोत. बघा काही अडचण आहे का रे? हा बघा तिचं मत आहे इथं त्याला समजलं नव्हतं. आता इकडे बघा इथं भाग द्यायचा बे वजा 2 अधिक इकडं आला 1 आपल्याकडं छेद वर्गमुळात 22 छेदामध्ये 6. आता 2 आणि 3ला आपलं 2 आणि 6ला सरळ सरळ तुला भाग देईल म्हणून इथं बे राहिला वजा 1 यांचा गुणाकार केला तरी एकच येते. मग आता छेदामध्ये 22 आणि बेत्रिक 6 म्हणून इथं आले तुमचे 3. आलं की इथपर्यंत लक्षात आलं. मग आता काय करायचं तुला म्हणून मग 1 वजा आहेत म्हणून वजा अधिक वर्गमुळात किती आहेत तुमच्या 22 छेदामध्ये किती आहेत 3. आपल्याला काय करायचे अवयव पाहिजे की ते अवयव त्या समीकरणाचे काय येणार आहेत ते पाहिजे. आता इकडं आले तुमचं वजा अधिक. मग आपण काय करू m वजा 1 अधिक वर्गमुळात 22 छेदामध्ये 3 किंवा इकडं लिहिताना संख्या काय लिहायची तुम्हाला m वजा 1 वजा वर्गमुळात 22 छेदामध्ये 3. बरोबर. सरळ सरळ अवयव जर घ्यायचे झाले तुमचे इकडचं इकडचं इकडं काय फेरबदल होणार आहे ते आपण बघू. बरोबर. आता काय इकडं तुमचं वजा अधिक वजा बाकी म्हणून इकडे घेऊ आपण वजा 1 वजा वर्गमुळात 22 छेदामध्ये 3 किंवा इकडं वजा 1 अधिक वर्गमुळात 22 छेदामध्ये 3. अशा प्रकारे आपले अवयव आलेले आहेत. हे झालेलं असं तुमचं हे समजून देण्यासाठी इथपर्यंत पॅटर्न सांगितलं होतं मी. झाला असेल तर लिहून घ्या. आपल्याला पुढचा प्रश्न 4था पाहायचा. 2च बघणार होता. असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. 5m वर्ग वजा 4m वजा 2 याची तुलना करण्यासाठी सूत्र तुम्हाला पाठ करायचे. फक्त इथं काय ax होतं म्हणून आपण mm घ्यायला लागलो. मग आता आपल्याला सूत्र काय आहे am वर्ग अधिक bm अधिक c बरोबर 0शी तुलना करून मी इथं शॉर्टकटमध्ये लिहिलं. बरोबर. आता हे तुलना का करायची तर a b आणि c च्या किमती काढायच्या. मग म्हणून a बरोबर किती 5 b बरोबर वजा 4 आणि c बरोबर किती आलं आपलं वजा 2 किंवा 2. जे संख्या तुम्हाला व्यवस्थित वाटते त्या संख्या घ्या. पण चिन्ह दिलेले आहेत म्हणून वजाचं चिन्ह आपल्याला घ्यावं लागेल. सूत्र काय आपल्याकडे दिलेलं वजा बीचा वर्ग वजा 4 गुणिले ac याचे आपल्याला सरळ सरळ तुम्हाला आपण जसं मागून आतापर्यंत किमती काढलेल्या आहेत त्या पद्धतीमध्ये तुम्हाला याची सरळ सरळ किंमत काढायची आहे. मग बीची किंमत किती आहे वजा वर्गमुळात 4चा वर्ग गुणिला एची किंमत किती 5 सीची किंमत किती वजा 2. सरळ गुणाकार करा. 4 पंचे 20 आणि 20 दोन्ही किती येणार आहे तुमचं उत्तर ते बघा 40. बरोबर. आता इथं घ्यायचं आपल्याला 4चा वर्ग 16. 4चा वर्ग किती आला तुमच्याकडे 16 आला का 4चा वर्ग आला 16. मग अधिक यांचा गुणाकार व्यवस्थित इथं मांडून घ्या. 4 पंचे किती झालं तुमच्याकडे 20. बरोबर. 4 पंचे किती 20 आणि 20 दोन्ही किती 40. इथं आलं 4 गुणिले ac बीचा अरे एक मिनिट सॉरी इथं बीचा वर्ग वजा 4 गुणिले एक आहे आपल्याकडं 5 गुणिले वजा 2 असं मला लिहायचं होतं. ते चुकून माझ्याकडून हां आता तुला आलं लक्षात 4चा वर्ग 16 आला. इथं 4 पंचे 20 आणि 20 दोन्ही 40 ती बेरीज आपल्याकडे आलेली आहे. आता याची बेरीज करा. 40 आणि 16 किती आले तुमच्याकडं 56. कारण आपल्याला पुढच्या सूत्रामध्ये ह्या किमती मांडायच्या आहेत. मग पुढचं सूत्र काय आहे मग म्हणून m बरोबर वजा b चा वर्ग अधिक वजा किंवा जे काय तुम्हाला दिलेलं आहे ते. मग इथं b चा वर्ग नाही का नाही मग b इथं घ्या कंसात b चा वर्ग वजा 4 गुणिले ac त्याचा छेद 2 गुणाकारामध्ये a. आता आपण किमती भरू शकतो ना हो. मग भरा m वजा b ची काय किंमत आहे तुमच्याकडे वजा 4 ही किंमत तुमच्याकडे आलेली आहे आणि यांची बेरीज मांडायची. मग वजा 4 अधिक वजा वर्गमुळात b चा वर्ग याची किंमत किती आली तुमच्याकडे 56 छेद 2 गुणिले याची किंमत किती होती आपल्याकडे 5. मग आपण इथं 5 म्हणू.
इथं आले तुमच्याकडे यम वजा अधिक वर्गमुळात 56 जशाला तसे छेदामध्ये आले तुमच्या 10. आलं का बघा. कारण 5 आणि 2चा गुणाकार जर तुम्ही केला तर तुमच्याकडे किती यायला पाहिजे बेरीज त्याची 10. तुमच्याकडे आले का? हो. आता हे 56चे तुम्हाला पाडायचे अवयव. आता अवयव पाडण्यासाठी एक संख्या अशी घ्यायची का जिचं वर्गमूळ आपल्याकडे निघलं पाहिजे. मग कितीच्या पाड्यामध्ये 56 आहेत ते बघायचं. 14 चौक 56. मग इथं काय झालं 4 गुणाकारामध्ये 14 छेदामध्ये किती तुमच्या 10. 4चं वर्गमूळ बाहेर घ्यायचे आपल्याकडे. कंसामध्ये राहणार आहेत आपल्याकडे फक्त 14. मग म्हणून वजा अधिक वजा 4चं वर्गमूळ 2 कंसाच्या बाहेर आलं. कंसामध्ये राहिले तुमच्या 14 छेदामध्ये 10. इकडे भाग तुटतो. भाग तुम्ही घालू शकता. तर दोन्हीकडे पण भागाकार तुम्हाला करता येऊ शकतो. बरोबर. मग आता इथं घालायचं असला तर इकडं याचा निघणार 2 अधिक वजा 2 वर्गमुळात 14. छेदामध्ये किती दिलेले आहेत तुम्हाला? छेदामध्ये 10 दिले. मग आपण याला कंसामध्ये घेऊ. 1 मिनिट. इथपर्यंत लिहून घ्या. पुढची प्रोसेस मी पुन्हा सांगणार आहे. मागच्याला दिसणार नाही. बरोबर. आता इथपर्यंत ध्यानात ठेवा. 2चं जे उत्तर काढे आपण इथपर्यंत. हो ना. आलं का? 2 वर्गमुळात इकडं 14 छेदामध्ये 10. 2 न 10ला सरळ सरळ भाग जातो. भागाकार करू शकतात. मग करा. बे 1 बे 5 10. इथं आले 5. आपल्याकडे आले आता 2 अधिक वजा वर्गमुळात 14 छेदामध्ये 5. बरोबर. 2 किमती आपल्याला इथं काढायच्यात अवयव पद्धतीनुसार आहेत म्हणून अधिक वजा जे काय तुमच्या किमती येतात त्या. आता आपण काय करू. यम बरोबर 1 किंमत आली तुमच्या 2 अधिक वर्गमुळात 14 छेदामध्ये 5. किंवा इकडं दुसरी जर किंमत झाली तुमच्या तर तुमची आली वजा 2 वजा वर्गमुळात 14 छेदामध्ये 5. आपल्याला समीकरणाची उकल काढायची. समीकरणाची उकल काढण्यासाठी तुमच्याकडे 2 किमती आहेत. दोन्ही किमती तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी मांडू शकता. तर मग आपल्याला काय करायचं आहे. यम बरोबर 2 अधिक वर्गमुळात 14 छेदामध्ये 5 घ्या. किंवा इकडं काय करायचं तुम्हाला यम बरोबर 2 वजा वर्गमुळात 14 छेदामध्ये 5. सरळ सरळ याचा अर्थ तुम्ही असा काढू शकता. झालं. तुमचे अवयव झाले. सगळ्या गोष्टी तुमच्या या ठिकाणी संपलेल्या आहेत. अशा प्रकारे 3रा आणि 4था प्रश्न आपण पाहिला आहे. आपल्याकडे प्रश्न 5वा 6वा 2 शिल्लक आहेत. ते पण आपण पाहणार आहोत. तर ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये पहा आणि तुम्ही थोड्या वेळानंतर या. कारण नाही